सो हॅलो एव्हरीवन, आज मी घेतली आहे माझी गाडी क्लिनिंगसाठी. क्लिनिंग इन द सेन्स बाहेरून रोज क्लीन होते, ती आमची जो वॉचमॅन आहे ती बाहेरून रोज क्लीन करतो, बट आतमधून डीप क्लिनिंग जी आहे ती मी स्वतः केली आज. सो डीप क्लिनिंगसाठी मी गाडीमधले सगळे जे मॅट्स होते ते काढले. पुन्हा तुम्ही जर बघाल सो मी इथे घेतलेला कोलिन अँड एक छोटा झाडू. सो हे होतं कोलिन आणि हा छोटा झाडू आहे ज्याने मला हेल्प केली खूप गाडीचं क्लिनिंग करण्यासाठी. सो इझिली ह्या झाडूमुळे जी आतमधली जी घाण होती, डस्ट होती, जो कचरा होता तो इझिली निघत होता. खाली जर तुम्ही बघाल, हा बघा इझिली कचरा मला असा बाहेर टाकता येतं. ॲक्च्युली हा आतमध्ये भरू पण शकत होती, पण भरण्यासाठी माझ्याकडे काही नव्हतं, त्यामुळे मला हा कचरा असा बाहेर टाकावा लागला गाडीच्या. सो अशा पद्धतीने खालचं पूर्ण साफ केल्यानंतर मी वरचे जे सीट्स होते ते साफ केले. कोलिननी त्याला पाणी भरून त्याच्यावरती मस्त असं कपडा मारला. पहिला झाडूने असा साफ करून घेतलेलं, आणि नंतर जेव्हा मी कपडा मारला त्यावेळेस ते इझिली निघत होतं जे पण काही घाण होती ते. सो मी अशी एकदम डीप क्लिनिंग नेहमी मीच करते घरी ॲक्च्युली, कारण की बाहेर जेव्हा मी वॉचमॅनला सांगते त्यावेळेस ती एवढा असं क्लीन नाही होत आतमधून. सो जेव्हा आतमधून क्लिनिंग करायची असेल तेव्हा मी स्वतःच क्लीन करते. आणि माझ्यासोबत खाली होते आयांश आणि विवांश. सो आयांश विवांशला सायकल चालवायची होती, त्यासाठी ते खाली आलेले. सो मी म्हटलं जोपर्यंत ते सायकल चालवतील तोपर्यंत मी माझी गाडी क्लीन करून घेते. सो त्या दोघांनी सायकल चालवायला सुरू केलेलं. सो मध्ये मध्ये हा आयांश माझ्याकडे येत होता, आणि हा व्हिडिओही जर तुम्ही बघाल तर आयांशच व्हिडिओ काढत होता. सो आयांशने मला व्हिडिओ काढायला खूप हेल्प केली. आणि तुम्ही बघाल इथे मी स्टेअरिंग वगैरे अतिशय म्हणजे छान असं पुसून घेतलं. सो गाडी क्लीन झाल्यानंतर एकदम असं छान असं वाटतं, जसं आपण घर क्लीन करतो, आणि तसं मला गाडी पण आहे. सो गाडी क्लीन केल्यानंतर असं खूप फ्रेश असं वाटतं गाडीत बसायला. सो त्यामुळे गाडी ही क्लीन असावी. आणि कोणाकडे काही टिप्स असेल की गाडी क्लीन करताना काय यूज केलं पाहिजे, कसं हे केलं पाहिजे, सो नक्कीच मला टिप्स तुम्ही कमेंट करून सांगू शकता. सो इथे मी जे मॅट्स होते ते पुन्हा लावले. मॅट्स लावताना जर तुम्ही बघाल तर खूप मला इश्यू झाला. म्हणजे मी मॅट्स पुन्हा उलटे लावले. सो मला 2-2 वेळा मॅट्स काढून परत लावावे लागत होते. सो अशा पद्धतीने माझी गाडी ही क्लीन झाली, आणि तिला पुन्हा मी सगळं जसं होतं ते सेट करून ठेवलं. सो हा होता आजचा छोटासा ब्लॉग. सो तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा माझी मेहनत म्हणजे गाडी साफ करण्यासाठी ॲक्च्युली जर तुम्ही बघाल आतून गाडी साफ करण्यासाठी खूप म्हणजे खूप मेहनत लागते. जेवढं मेहनत तुम्हाला एखादं घर साफ करायला लागत तेवढं लागतं, बिकॉज खूप छोट्या गोष्टी असतात, तो जसं सगळ्या क्लीन कराव्या लागतं. सो हे सगळं झालं आहे माझं क्लिनिंग. तुम्ही बघत असाल हे मॅट्स ॲक्च्युली लावताना मी रिपीट मॅट्स लावले, बिकॉज उलटे सुलटे असे मॅट्स लागत होते. सो फायनली सगळे मॅट हे ठीक लागले, आणि मीही झाली फ्री. आणि हे साफसफाई करता करता झाला अंधार थोडा. मी जेव्हा सुरुवात केलेली तेव्हा थोडा म्हणजे थोडा उजेड होता, पण नंतर अंधार झाला. सो अंधार झाल्यानंतर मलाही थोडं कठीण जात होतं साफ करण्यासाठी. आणि गाडी च्या आतमध्ये तुम्ही बघाल तर मच्छर खूप जात होते. सो खूप मच्छरही झाले, त्यामुळे मला थोडासा नंतर हार्ड गेला साफ करण्यासाठी. पण फायनली माझी गाडी ही झाली क्लीन. बाय.